कागल नगरपालिका निवडणुकीमधील रंगत आणखी वाढली आहे। शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना अज्ञातस्थळी हलवण्यात आलं आहे। कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेऊ नये यासाठी शिंदे गटाकडून खबरदारी घेतली जाते। मुंबईमधील 36 विधानसभा मतदारसंघामधील प्रत्येकी 2 जागा या मनसेला देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ठाकरेंच्या सेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये या फॉर्म्युल्यावर प्राथमिक सहमती झाली अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते। मनसेकडून महत्त्वाच्या मतदारसंघात किमान 3 जागांची मागणी करण्यात आली आहे। ठाकरेंची सेना मनसेला 70 जागा देण्याच्या तयारीत आहे अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते। वरळी, शिवडी, दादर माहीममध्ये मनसेकडून अधिक जागांची मागणी होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। मुळात अजून शिवसेना आणि मनसे या युतीची ज्या दिवशी सन्माननीय राजसाहेब घोषणा करतील त्या दिवशी मला वाटतं आपल्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देता येईल। अजून अशा प्रकारची कुठलीही घोषणा किंवा निर्णय हा सन्माननीय राजसाहेबांनी जाहीर केला नाहीये, त्यामुळे या गोष्टीमध्ये बोलण्यास मी असमर्थ आहे। ज्या दिवशी जाहीर करतील त्या दिवशी आपल्या सगळ्या प्रश्नांचे सविस्तर उत्तर देईल। नवाब मलिकांवरील आरोपावर भाजप तडजोड करू शकत नाही असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। आमची भूमिका मी वरिष्ठांना सांगितलेली आहे असं आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे। आम्ही नवाब मलिक यांच्याबरोबर युती करू शकत नाही असं देखील शेलार म्हणाले। महापालिका निवडणुकीमध्ये नवाब मलिक राष्ट्रवादीच्या प्रचारामध्ये असल्यास मुंबईमध्ये महायुतीत राष्ट्रवादी नको अशी भूमिका आशिष शेलार यांनी घेतली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी नवाब मलिकांवर प्रचाराची जबाबदारी देण्याची शक्यता आहे। मलिकांवर राष्ट्रवादीच्या प्रचाराची जबाबदारी दिली आणि मुंबईमध्ये महायुतीत राष्ट्रवादीचा समावेश झाला तर मलिक महायुतीच्या स्टेजवर दिसू शकतात। त्यामुळे मलिकांना जबाबदारी द्यायची असेल तर राष्ट्रवादीच महायुतीमध्ये नको असं शेलार यांनी म्हटलंय। पण यावरून भाजप नेत्यांमध्येच विसंवाद पाहायला मिळतोय। वरिष्ठांची भूमिका आणि आमची भूमिका एकच आहे। नवाब मलिक यांच्यावर असलेले आरोप, न्यायालयाने दिलेले निर्देश, या सगळ्या प्रकरणानंतर अंडरवर्ल्ड, हसीना पारकर ज्या पद्धतीचे आरोप आणि केसेस, अशा पद्धतीच्या नेतृत्वाबरोबर आणि त्या नेतृत्वातील पक्षाबरोबर आम्ही युती करू शकत नाही। त्यांच्या पक्षातला निर्णय काय करायचा त्यांचा अधिकार आहे। नवाब मलिकांना अजितदादांनी त्यांच्या पक्षात घेतला आहे। त्यांच्यावर असलेले आरोप प्रत्यारोप विचारात करून किंवा जे काही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले याचा विचार करून अजितदादा योग्य निर्णय घेतील। आशिष शेलारांनी त्यांचं मत मांडलेलं आहे। ते एक पक्षाचे जबाबदार नेते आहेत। पक्ष म्हणून त्या ठिकाणी या संदर्भात मुंबई अध्यक्ष असतील, प्रदेशाचे अध्यक्ष असतील आणि माननीय देवेंद्रजी या ठिकाणी स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी करतील। मलिकांवरून आशिष शेलारांनी मांडलेल्या भूमिकेमुळे विरोधकांनी भाजपवर टीका केली आहे। नवाब मलिकांचा पाठिंबा, नवाब मलिकाच्या पक्षाचा पाठिंबा राज्यात तुम्हाला चालतो। तुमच्या आशीर्वादाने नवाब मलिक जेलच्या बाहेर आहेत। तुम्ही ज्या नवाब मलिकांना देशद्रोही म्हणत होते, याच नवाब मलिकाला तुमच्या अजितदादाच्या पक्षाने तिकीट दिलं। मला असं वाटतं हा दुटप्पीपणा आहे, भारतीय जनता पार्टीचा ढोंगीपणा आहे। नवाबबाईंनी काही केलं नाही, त्यांच्यावर खोटे नाटे आरोप झाले हे ते पहिल्या दिवसापासून सांगतायत। पण भारतीय जनता पक्षाने सिलेक्टिव्हली नवाबबाईंच्या बाबतीत दरवेळी स्टँड बदललेला। जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांनी भारतीय जनता पक्षाने फोडली तेव्हा त्यांना नवाबबाई चालले, पण जेव्हा ह्यांना सोयीचं नसतं तेव्हा ते नवाबबाईंना दूर करतात। त्यांनी त्यांच्या भूमिकेवर पक्क राहावं। त्यांच्या सारख्या भूमिका बदलणाऱ्या पक्षाच्या आणि त्यांच्या नेत्याबद्दल काय बोलावं। देवेंद्र फडणवीसांनी जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत लग्न करणार नाही असंही म्हटलं होतं, त्याचं काय झालं ते आपण बघतोय।